राम नारायण राम. जरा विचार करा, जर आपण निसर्ग किंवा आकाशाने निर्माण केलेल्या गोष्टी काढून टाकल्या तर काय होईल? कोणीही जिवंत राहू शकेल का? कारण निसर्ग ही इतकी मोठी ग्रंथसंपदा आहे की माणूस त्याची संपूर्ण कल्पनाही करू शकत नाही. या ब्रह्मांडात असंख्य सूर्य, चंद्र, तारे, ग्रह आणि नक्षत्र आहेत. या सर्वांचा अभ्यास एका आयुष्यात शक्य आहे का? तुम्हाला काय वाटते, निसर्ग कोणत्या वैज्ञानिकाने तयार केला आहे का? नाही. वैज्ञानिकांनी केवळ नैसर्गिक कच्च्या पदार्थांपासून वस्तू तयार केल्या, त्यांचे रूपांतर केले. पण हे कच्चे पदार्थ आले कुठून, याचा विचार करायला हवा. हे सर्व निसर्गाकडूनच आले आहे, त्यामुळे निसर्ग सर्वोच्च आणि सर्वोपरी आहे. आज प्रत्येकजण तणाव, चिंता आणि समस्यांमध्ये अडकलेला आहे. या सर्व समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी ध्यान मेडिटेशन खूप उपयोगी ठरते. जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा आपल्या शरीरात ध्वनी ऊर्जा, साऊंड एनर्जी निर्माण होते, जी आपल्याला योग्य आणि अयोग्य यामधील फरक समजून देते. ध्यान केल्याने आपल्याला नवीन ऊर्जा, शक्ती, बुद्धी आणि मानसिक शांती मिळते, जी आपले जीवन तणावरहित बनवते. आपल्या जीवनाचा उद्देश निश्चित करण्यात हे फार मदत करते. हेच कारण आहे की ध्यानामुळे आपल्याला आपला खरा मार्ग दिसू लागतो. कारण आपण आता आपल्या विवेकाची, बुद्धीची ऐकू आणि मानू लागतो. आज आपण सर्वजण मार्गभ्रष्ट झालो आहोत. आपण कुठून आलो, कुठे जायचे, जीवनात काय करायचे, जीवनाचा खरा हेतू काय आहे, हे सर्व प्रश्न कुठेतरी हरवले आहेत. आज आपण स्वतःवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. आपण निश्चित करू शकत नाही की जीवनात आपल्याला नक्की काय करायचे आहे. म्हणूनच निरर्थक गोष्टींमधून लक्ष काढून फक्त आपल्या विवेकाची ऐका आणि ध्यान करा. आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत जे कमी वयातच साधनेशी जोडले जातात. आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना योग साधनेसाठी वेळ मिळत नाही. तथापि या योग क्रिया अत्यंत लाभदायक असतात आणि तणावमुक्त जीवन मिळवून देण्यात मदत करतात. आजच्या तरुण पिढीत सहनशक्ती खूप कमी झाली आहे. आजचे तरुण कमी वेळात आणि कमी मेहनतीत अधिकाधिक यश मिळवू इच्छितात. पण जेव्हा तसे होत नाही तेव्हा ते नैराश्याचे शिकार होतात. म्हणूनच विशेषतः तरुणांनी राम नारायण रामशी नक्कीच जोडले पाहिजे, जेणेकरून त्यांच्या जीवनात संयम आणि सहनशीलता येईल. हे अत्यंत आवश्यक आहे की तुम्ही तुमच्या विवेकाला, बुद्धीला ओळखा. कारण हाच विवेक तुम्हाला सुख, शांती आणि यशाच्या मार्गावर नेतो. हाच विवेक तुमच्या आतमध्ये विचारशक्तीचा विकास करतो. आणि या विवेकाची उत्पत्ती होते राम नारायण राम या जपाने. जसे आपण हा बीज मंत्र, सीड मंत्र जपत राहतो, तसे आपल्या आत विवेकाचा उदय होतो. हा मंत्र आपल्या जीवनाचा भाग बनवा आणि चमत्कार अनुभवा. तुमच्या मनाला जागृत करा आणि नवी ऊर्जा मिळवा. राम नारायण राम तुमच्याच अंतःकरणात आहे. फक्त त्याचे स्मरण करत राहा.